की स्वामी समर्थ. बघा, गुरुचरित्रामध्ये देखील सांगितलं आहे की गुरु हे फार श्रेष्ठ आहे. जेव्हा देव रागवतात तेव्हा गुरु मध्यस्थी करतात, पण गुरु रागवल्यानंतर कोणतेही देव मध्यस्थी करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला गुरूंचा आशीर्वाद कायम ठेवणे गरजेचे आहे. तर बघा, आपल्या घरातील पहिले मोठे लोक पण सांगायचे की मोक्षप्राप्तीसाठी देखील गुरूंचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात. गुरु केलेला असेल तरच मेल्यानंतर मोक्षप्राप्ती होते. तर बघा, 14 डिसेंबर रोजी आलेली आहे दत्त जयंती. दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्यायाचं आवर्जून पठण करायचं आहे. त्याचबरोबर दत्तगुरूंना आवडता असा घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे कोणते स्वामी समर्थांचे ग्रंथ असतील त्याचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे. दत्त बावणीचं पठण करायचं आहे.